महाराष्ट्राला जगाचा पॉवर हाऊस बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार। मुंबईला जगाची बुद्धिमंतांची राजधानी बनवण्याचा मानस। केंद्र सरकारकडून वाढवण बंदराला मंजुरी। वाढवण प्रकल्पातून 10 लाख रोजगारांची निर्मिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा विरोधकांचा आरोप। मतांसाठी कोट्यावधी रुपये आणि प्रत्येकी 2 एकर जमीन दिल्याचा राऊतांचा दावा। घोडेबाजारामुळे पराभव झाल्याचा शेकापच्या जयंत पाटलांचा पुनरुच्चार। संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत। संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशाह। आशिष शेलार यांचा राऊतांच्या दाव्यावर पलटवार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 12 आमदारांपैकी 1 मत फुटल्याचा जयंत पाटलांचा दावा। काँग्रेसनेही असहकार केल्याचा शेकापचा आरोप। आव्हाडांनी जयंत पाटलांचा दावा मात्र फेटाळला। उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांच्या नेत्यांना संपवल्याचा भाजपचा आरोप। शरद पवारांचा पक्षही ठाकरेंच्या राडारवर असल्याचं आशिष शेलारांचं भाष्य। मराठा आरक्षणासाठी सरकारनं घेतलेली मुदत संपली। आरक्षणासाठी सरकारकडून कोणत्याही हालचाली नाहीत। जरांगेंना संयम बाळगण्याचं सरकारचं आवाहन। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याबाबत संभाजीराजेंची आक्रमक भूमिका कायम। आंदोलक कुदळ घेऊन येतील संभाजीराजेंचे संकेत। मुंबई सिंधुदुर्गसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्त्वाचे। हवामान विभागाचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।